हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे, फॅशन डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मस्त असं सगळं कामाचे रुटीन परत सुरू झालेलं आहे. म्हणजे कसं आता बरेच दोन ते 3 दिवस गेले, मध्यंतरी व्हिडिओज नाही टाकले, कारण माझ्या थोडंसं डोळ्याला त्रास होत होता. मग ते शूटिंग करा, एडिटिंग करा, त्यामुळे थोडंसं नकोसं वाटत होतं, म्हणून मी थोडंसं साईडलाच ठेवून दिलं. शॉर्ट व्हिडिओ आले तरी पण शॉर्ट्ससुद्धा 1-2 दिवस आले नाही, पण त्यानंतर येत राहतील. तर बघा आता डिटेल असं पूर्ण रोजच्या टायमाला व्हिडिओज येतील. दुपारच्या 12 वाजता शॉर्ट व्हिडिओ आणि 2 वाजता लॉंग व्हिडिओ. तर बघा आज ना भरपूर साड्या 2-3 दिवसामध्ये माझ्याकडं साड्या ब्लाऊज साचलेली होते. तर म्हटलं आज चला सगळ्याच ब्लाऊज पीस कट करून घ्यावा साड्यातले, जेणेकरून अस्तर वगैरे आणता येईल, काही फॉल्स आणता येतील. कारण आता वटपौर्णिमा लवकरच जवळ येत आहे आणि आपल्या सगळ्याच बायकांचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा असते. तर मग आता बऱ्याच ताई घेतात वटपौर्णिमाला साड्या, तर काही घेत पण नाहीत. पण आता अधिक महिनासुद्धा जस्ट होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळं आता अधिक महिन्यामध्ये माहेरून आलेल्या बऱ्याच साड्या असतात बायकांना, त्यांनी पण आणून दिलेल्या आहेत ब्लाऊज शिवायला किंवा साड्या पिकोफॉल करायला. तर म्हटलं चला, आणि जे काही अधिक महिन्यामधले लग्न होते काही थांबलेले, ते लग्न आता परत सुरू ते होतील. तर मग आता त्याचेसुद्धा काही ब्लाऊज साड्या आलेल्या होत्या. तर म्हटलं आज पहिलं सगळे साड्यांचे ब्लाऊज पीस वेगळे करावं, ब्लाऊज फॉल आणण्यासाठी तुकडे काढावे. तर साड्या इतक्या सुंदर सुंदर आहेत ना, मला तर प्रचंड ही साडी खूप जास्त आवडली. बघा खूप सुंदर होती, लाईट वेट कलर वगैरे खूप सुंदर होतं. कलर कॉम्बिनेशन बापरे एकच नंबर होतं. त्यावरची डिझाईन वगैरे खूपच सुंदर होती. त्याचं सूत पण इतकं छान होतं ना, असं वाटत होतं ते सूत फुगतं का काय घातल्याच्या नंतर, पण अजिबात फुगणार नाही आहे. खूप सुंदर आहे, अगदी चापून चोपून बसणारी. आणि टिश्यू सिल्कमधली असं पद्धतीचं सूत आहे. ब्लाऊज पीस थोडा कॉन्ट्रास्ट होता आणि ब्लाऊज पीसचं सूत वेगळं होतं आणि साडीचं सूत वेगळं होतं. तर खूप सुंदर आहे साडी, आणि अशाच सुंदर सुंदर साड्या तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहेत. व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाही आहे. खूप सुंदर आहेत साड्या. जरी तुम्हाला याच्यातली एखादी आवडली, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दुकानामध्ये जाऊन तुम्ही ही साडी दाखवली तर पूर्ण सगळ्या ट्रेंडिंग साड्या असतात, तर कुठे पण अवेलेबल असतात, कोणत्या पण दुकानात तुम्हाला मिळून जातील. तर बघा अगोदर मी ब्लाऊज पीस कट करून घेतला, त्यानंतर पदराची सुद्धा एक लेवल कट करून घ्यायच्या होत्या, तर त्या पण मी करून घेतल्या. म्हणजे कसं पिको करायला बसला ना तर साध्या सोप्या गोष्टींमध्ये पटकन होतं. म्हणजे कसं परत परत साडी उघडा, परत हा खाली व्यवस्थित हांतरून घ्या, व्यवस्थित सरळ कटिंग करा लेवलमध्ये, हे सगळं करायला मग पुढं गरज नाही पडत. आता फक्त फॉल आणायचा आणि साडीला फॉल वगैरे लावून घ्यायचा. मी अगोदर ही साडी घडी घालून घेतली, कारण म्हटलं नको चुरगळा होती आहे. तर मग अगोदर मी ब्लाऊज पीस कट करून घेतला आणि साडीची मस्त अशी घडी घालून घेतली. इतकी सुंदर घडी पडत होती ना या साडीची, बापरे खूपच सुंदर होती ही साडी, मला प्रचंड आवडली. आणि त्यानंतर त्याचा ब्लाऊज पीस वेगळा करून घेतला अस्तर आणण्यासाठी. आता दुसरी पण साडी त्याच कस्टमरची होती, म्हणजे एकच कस्टमरच्या 3 साड्या होत्या आणि 3 ब्लाऊज होते. तर बघू शकता ही सुद्धा साडी लाईट वेट कलर आहे, मस्त असा पर्पल कलरमध्ये आलेली आहे. पण कलर कॉम्बिनेशनसुद्धा याचं खूप सुंदर आहे. आणि याच्यावरती ना थोडी छान अशी एम्ब्रॉयडरी वर्कची फ्लावरची डिझाईन होती, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी थोडंसं स्टोनचं काम पण केलेलं होतं, म्हणजे जे ह्याचं आरीवर्कचं असतं ते पण. आणि बॉर्डर होती मस्त नाजूक, आणि खूप सुंदर साडी होती ही सुद्धा. पण ह्याचा ब्लाऊज पीस अगोदरच वेगळा केलेला होता, म्हणजे टिप मारून आलेला होता, तो त्यांनी अगोदरच वेगळा करून घेतला होता. मी फक्त एक लेवलमध्ये साडीचं काठ व्यवस्थित करून घेतले नेसत्या पदराकडून, म्हणजे कसं पिको आणि फॉल करायला सोपं जाईल. आता त्यानंतर ही एक साडी होती, आणि ही सिंपल होती, साधी सिंपल डेली यूजसाठीच होती, पण खूप सुंदर होती. याचं सुद्धा सूत वगैरे कलर कॉम्बिनेशन, खाली छान मोठे मोठे काठ होते, छान अशी डिझाईन होती. तर ते सुद्धा मी ब्लाऊज पीस त्याचासुद्धा वेगळं करून घेतला. ब्लाऊज पीसवरती छोटीशी बुट्टीची डिझाईन होती, खूप सुंदर होती पण साडी. आणि साड्या मी लगेचच कटिंग करून ब्लाऊज पीस कट करून घेतलं ना की लगेच घड्या घालून ठेवल्या, कारण मग एकदम घड्या घालायच्या म्हटले ना भरपूर अशा साड्या होतात, आणि मग खूप कंटाळा येतो, मग पटापटा घड्या घातल्या जातात. तसं पण करते मी पटकन, पण म्हटलं नको, कारण खूप पसारा होण्यापेक्षा एक एक साडी काढावी आणि ब्लाऊज पीस कट करून लगेच ठेवून द्यावी साडी घडी घालून. तर मग असं काम माझं हे चाललेलं होतं. तर बघा तुमच्या खूप छान छान कमेंट्स येतात, तुम्हाला अशी व्हिडिओज पाहायलासुद्धा आवडतात.
तर मी इथून पुढं आता तुमच्यासोबत सगळ्याच गोष्टी शेअर करेल, म्हणजे कसं तुम्हालासुद्धा थोड्याफार कामाच्या आयडियाज वगैरे येतील. तर बऱ्याच ताई म्हणत होत्या की ताई ब्लाऊज शिवण्यासाठी स्पीड कसा काय करायचे, तर त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती बनवलेला, तुम्ही बघा. किंवा नाहीच तुम्हाला त्यामध्ये समजलं तर मी तुम्हाला एका दिवसामध्ये 10 ब्लाऊज शिवून दाखवेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण काय काय केलं पाहिजे. आणि त्या ब्लाऊज शिवायच्या अगोदरची जी काही तयारी असती ना, ती पण आपण कशी कशी केली पाहिजे ना, ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तो पण लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्याच वेळेस हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन आयडिया तुम्हाला मी देत असते. आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती रोजची रोज येतातच, त्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या टिप्स आयडिया वगैरे मी तुम्हाला शिवणकामाविषयी शिकवत असते, सांगत असते. असं ही सुद्धा एक लाईटवेट साडी होती. याचा मोबाईलमध्ये कलर थोडासा वेगळा वाटत होता आणि रिअल बघितलं ना तर त्याचा कलर वेगळा दिसतोय. तर आता ही अशी मस्त डिझायनर साडी होती, पण त्याचा कलर असा होता ना की ती साडी आणि डिझाईन दोन्ही पण सेम सेम होतं. पण ही अशी साडी ना, ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या फंक्शनमध्ये पार्टी वगैरे कुठे असेल किंवा बड्डे पार्टी वगैरे असते ना, तशा संध्याकाळच्या लाईट वेट कार्यक्रमासाठी ही साडी खूप सुंदर दिसते. तर असं खूप छान होती पण साडी. तर मी ब्लाऊज पीस कट करून घेतला. ब्लाऊजला तर एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये पूर्ण आलेली होती डिझाईन. सिम्पलच जसा आहे तसा शिवून घ्यायचा होता. आणि ही एक साडी होती, हिचंसुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप मस्त होतं. आणि ही ना माझ्या मैत्रिणीची होती. ही मैत्रीण खूप जास्त कुटकुटी आहे, व्हिडिओ बघत असेल तर हसन आता थोडीशी. असो, पदर ह्या साडीचा खूप सुंदर दिसत होता. तर हिने ना साडी ही कोणती आहे तुम्हाला ओळखलीच असेल, ही मुनिया पैठणी आहे. पण ह्याचं सूत इतकं सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. जे मुनिया पैठणीचं सॉफ्ट सिल्कमध्ये सूत येतं ना, हे त्याचं सूत तसं सूत नव्हतं, ह्याचं बांबू सूत होतं, म्हणजे बांबू सिल्क सूत होतं. खूप छान मस्त बनवलेली होती ही साडी आणि खूप छान होती. तर ह्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस होता आणि जो ब्लाऊज पीस होता त्याच्यावरती मोरं होते. तर पण आता हा ब्लाऊज मी कसा शिवणार आहे काय, हे सगळं तुमच्याशी शेअर नक्की करेल. पुढे तुम्ही व्हिडिओ बघतच राहा. ब्लाऊज पीस कट केला थोडासा, त्यातलाच मी थोडासा फॉल आणण्यासाठी तुकडा कट केला आणि म्हटलं पहिलं साडीची घडी घालून ठेवावी, कारण ही मैत्रीण आहे ना तर खूप जास्त साडीला जपते. आणि म्हणूनच तिने बॉक्समध्येच साडी घालून आणली. ती म्हणली मला बॉक्समध्येच साडी घालून दे. तर असं अशा मैत्रिणी असतात कधी कधी. माझ्या मैत्रिणीचीच ही साडी होती, त्यासाठी मग थोडंसं मजाक केला. असो, तर छान होती साडी. साडीची घडी तर तुम्ही बघितलीत किती छोटी पडलेली होती, कारण साडी सुतामध्ये छान असेल तर घडीसुद्धा छान पद्धतीने आपल्याला जशी म्हणेल तशी घालता येते. असो, आता ही एक साडी तुम्हाला बघते मी. आता ह्या साडीची थोडीशी स्पेशल आहे बरं. ही साडी माझ्याकडं आहे, तुम्ही बघितलीच. ज्यावेळेस मी सुरुवातीला घेतली होती त्यावेळेस मला ही साडी 4,900 असं काहीतरी पडलेली होती, म्हणजे जवळ 5,000ला पडली होती मला साडी ज्यावेळेस मी घेतली होती त्यावेळेस. आता माझ्याकडं घेतली होती मी त्याला 5-6 महिने झाले, 4-5 महिने होत आले. आणि आत्ता ही साडी एका कस्टमरने आणलेली आहे, मुलचंदमधूनच आणलेली आहे. तर ही साडी त्यांना 4,000ला मिळाली. तर बघा, तब्बल 1,000 रुपये त्यांना कमी मिळाली. तर कोणती पण साडी अगोदर ट्रेंडमध्ये असेल तर त्यावेळेस ती साडीची प्राईस खूप जास्त असते आणि त्यानंतर मग थोडी हळूहळू कमी होते. तर हे असे सुद्धा साडीचे फायदे असतात. पण ज्यावेळेस ट्रेंडमध्ये असते साडी सुरुवातीला, त्याच वेळेस घालण्याची मजा पण काहीतरी वेगळीच असते. असं खूप सुंदर होती साडी आणि इतकी छान होती. त्याचा ब्लाऊज पीस वगैरे मस्त. त्यानंतर एक लेवलमध्ये असं कट करून घ्यायचं, जेणेकरून पिकोसुद्धा खूप छान येतो आणि पदरसुद्धा लुक एकदम सुंदर येतो. अशा पद्धतीने एक लेवलमध्ये कटिंग करायचं, कारण बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला व्यवस्थित ब्लाऊज पीस कट करता येत नाही. त्याच्यावर सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत किंवा एखाद्या शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेल. आणि इतकी सुंदर साडी आहे ना ही. तुम्ही तर मी एक व्हिडिओ टाकलेला, पोस्ट केलेला होता, ती तुम्ही बघितलाच असेल. आणि सेम टू सेम आहे ही साडी. सूत वगैरे म्हणजे सूतामध्ये मला वाटतं थोडाफार काही फरक असू शकतो, पण डिझाईन कलर कॉम्बिनेशन अगदी सेम आहे. पदरामध्ये थोडासा बदल आहे, बाकी काही नाही. खूप सुंदर आहे. तर ह्या लग्नाची साडी होती, जे वरमाई आत्या असते ना, तर त्यांची होती, त्यांना आलेली होती. तर असो, तर मग ती पण ब्लाऊज पीस वगैरे कट करून घेतला आणि फॉल आणि अस्तर आणायचे होते मला, कारण हे सगळे ब्लाऊज मला
20 ते 25 तारखेच्या आतमध्ये देऊन टाकायचे होते, कारण नंतर मग सण पण येतो वटपौर्णिमाचा आणि लग्न पण ची तारीख पण आलेली आहे 2-3 जवळ. त्यामुळे तर भरपूर अशा साड्या होत्या. सगळे ब्लाऊज पीस कट करून घेतले आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपण जसा सुंदर घडी घालतो ना साडीची, तशी साडी पण छान राहायला मदत होते. तर चला, ह्या साड्या त्यातली तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि साडीची घडी बघा किती सुंदर येते, कारण साडी घडीवरूनच कळते की किती भारी क्वालिटीची आहे. सो असं व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आणि लाईक केलं ना तर खूप छान वाटतं. लाईक केल्याच्यानंतर एकदा शेजारी स्वाईप बटन असतं त्यालासुद्धा प्रेस करा आणि गुण द्या. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब. बाय.